हॅलो चिक हॅलो चिक बघा पहिला चेंडू निर्धाव नक्कीच झालाय. झेल टिपण्याची संधी होती परंतु चुकी केली आहे. आज इलियास खान सुद्धा पाहू शकाल सामन्याचा आनंद घेत पोहोचला. बोईसर पॅकर संघाला पाठिंबा देण्यासाठी फैजल शेख असतील पाकेली आपले वेलकम असेल. सायकल दहिसर या चषकामध्ये आलेल्या सगळ्या प्रेक्षकांचा अभिवादन स्वागत असेल. फुलटॉस बॉल फटका सोरे काय बघा झेल सुटल्यानंतर हा चौकार मनीष भोईरच्या बॅट मधून आलाय आणि मनीष भोईरला जीवनदान देणं म्हणजे स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेणं असं काय ते घडलं होतं पहिल्या चेंडूमध्ये. त्यानंतर मनीष भोईरने फुलटॉस बॉल नक्कीच चांगला फटका चौजला आणि दहिसर चषक चौकार त्याच्या बॅट मधून आलाय. आजची अंतिम रात आपण पाहतोय. आजच्या दिवसामधला दुसरा उपांत्य फेरीचा सामना. पहिला संघ नक्कीच क्वालिफाय झाला उपांत्य फेरीमध्ये. अप्रतिम धावा त्याने डिफेंड केल्या. यंग फाउंडेशन संघर्ष मुरबे हा संघ क्वालिफाय झालाय. गोलंदाज होईल मिस्टर जावेद शेख. फुलटॉस बॉल परत त्या दिशेमध्ये साहिलने चेंडूला फील्ड केलाय. निर्धाव चेंडू नक्कीच झाला बघा. फुलटॉस बॉल होता चांगला फटका होता. त्या अनुषंगाने जेव्हा खेळला राजूला शोधलं गेलं. डॉट बॉल आलाय. प्रत्येक संघाला समसमान टी शर्ट समसमान ट्रॅक घालणं अनिवार्य आहे या स्पर्धेमध्ये आजच्या रात्रीमध्ये. खराब चेंडू नो बॉल टाकला गेला. खेळाडू आहे तिकडे करीम चेंडूला फेक करता फेकी केली आहे परंतु नो +1 2 धावा धावफलकाला लगावल्या गेल्या. धावसंख्या जाऊन पोहोचेल धावफलकावर 6 अंकावर. चेंडूचा खेळ संपला गेला. 3 पहिला चेंडू निर्धाव दुसरा चेंडू चौका तिसरा चेंडू निर्धाव आणि हा चेंडू नो +1. यानंतर होणारा सामना एका बाजूला पाहू शकाल जय हनुमान वडकुंड धानू संघ आणि एका बाजूला जय जोगनादेव आगवण वामिका स्टार. या दोन्ही संघांमध्ये पुढील उपउपांत्य सामना असणार आहे. इनिंग ब्रेक मध्ये दोन्ही कॅप्टननी सज्ज राहायचं आहे टॉस साठी. यावेळेस आदित्य आपण पाहू शकाल हलक्या बॅटने पुश केलाय. सिंगल धाव नक्कीच झाली. धावसंख्या 1 पुढे सरसावते 7 या अंकावर. बघा चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये रंगला जातोय. भावेश पाटील त्यांच्या घरची लक्ष्मी चिमुकली काल फुल राडा टाकला होता मैदानामध्ये. आज सुद्धा लाईव्ह मध्ये ते पाहायला भेटतील. विनीतजी पाटील यांचे सुपुत्र भावेशजी पाटील यांचे सुपुत्री पूर्ण गावाचे जे लहान लहान आहे त्याचा फटका चांगला होता. तेवढा चांगला क्षेत्ररक्षण अजान अन्सारी इकडे पाहायला भेटले. डॉट बॉल आलाय बघा. मनीषने फटका खूप सुरेख खेळला होता परंतु चांगला क्षेत्ररक्षण केलं गेलं. डॉट बॉल आलाय. शेवटचा चेंडू 7 धावा धावफलकावर. मनीष भोईर ऑन स्ट्राईक. एक चौकाराच्या मदतीने बॅटिंग करतो बघा. त्यांनी चेंडू आता चेंडू फेस केलं. तब्बल 5 चेंडू फेस केले मनीष भोईरने आणि 5 वर बॅटिंग करतोय. त्यामध्ये एक नो बॉल सुद्धा आहे. ओम साई स्पोर्ट्स युट्यूब लाईव्ह वाहिनीवर आपण स्पर्धा लाईव्ह पाहतोय. आहा यावेळेस बघा पहिल्या चेंडूवर ज्या बॅटरला जीवनदान दिलं शेवटच्या चेंडूवर त्या बॅटरचा अंत केलाय. याला म्हणतात कमबॅक. अप्रतिम दर्जेदार आणि आलाय देश चषक विकेट. पहिला षटक संपला गेला. 1 गडी 7 धावा. पाहू शकाल उद्या दिवस प्रत्येक भारतीय खूप महत्वपूर्ण असणार आहे. उद्या नक्कीच सन्माननीय सचिनजी भंडारी साहेब या आपल्या छोट्या सन्मानाचा मुख्य व्यासपीठ केला जाईल. सचिनजी भंडारी साहेब आपण या कॅमेरामॅन आमच्या मुख्य व्यासपीठावर एक छोटा सत्कार आपण घेतोय. सचिनजी भंडारी साहेब या भावेशजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण हा सत्कार घेतोय. सामना सुरू आहे परंतु पाहुण्यांचा सन्मान करणं आमचं कर्तव्य आहे आणि यावेळेस कर्तव्य आम्ही परिपूर्ण करतोय. आणि भारतीय संस्कृती आहे संस्कृती की अति देवभव. तदनंतर संकेतजी घरत साहेब हे आपलं सुद्धा एक छोटं स्वागत असेल. संकेतजी घरत साहेब आपण इकडे आलात आपला मनापासून हार्दिक स्वागत. प्रत्येक पाहुण्याचा सन्मान करणं आम्हा भारतीयांचं कर्तव्य अति देवभव असं आपल्याला लिहिलं जातं आपल्या घरासमोर. आणि आज आमच्या घरा पाहुणे आले तर आपण सन्मान करणं आमचं कर्तव्य आहे. व्हाईट बॉल टाकला गेला त्यावर एक सिंगल धावले म्हणजे 2 धावाने धाव पुढे सरसावलं 9 अंकावर. हलक्या बॅटने पुश केलं. अजान पुढे सरसावतो. एक सिंगल धाव आली. धावसंख्या जाऊन पोहोचल डबल डिजिट मध्ये 10 अंकावर.
बघा पहिला क्वार्टर फायनल सामना खूप सुरेख झाला. डीएनसी संघ शेवटच्या क्षणामध्ये पराभूत झाला. संतोष यादव आणि सुमित जयस्वाल यांचा विकेट कुठं कुठे पडला, तिकडून डीएनसीसी हा संघ बॅकफुटवर आला. तो संघर्ष पूर्वी या संघाची गोलंदाजी चांगली गोलंदाजी केली. लहान चेंडूवर यावेळेस फलंदाज बाद, मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये आदित्य बॉक्स आउट सर्वामध्ये बाद झालाय. पंच आहेत दीपजी पाटील, समीर खान. स्क्वेअर पंच, मुख्य पंच पाहू शकाल जुगल तांडेल. आज स्पेशल अंतिम दिवसात बोलावलं गेलं आणि पाहू शकाल पंच चर्चा करतायत. बघा पंचांनी यावेळेस डीआरएस घेतला. जुगल येतील, पाहतील, खेळाडूंनी पाहायचं नाहीये. आप दोनों को नहीं देखना है. तुम्ही नका बघू, अमर बघा, तुम्ही सुद्धा स्कोरर आहे, प्लीज कॉपरेट करा. तुम्ही इकडून काही सिग्नल देतील त्रास होईल म्हणून कुठल्याही बघू नका. आता सांगतो बघू, ऑफिशियल बघतील, डिसिजन देतील. दोन्ही संघाचा 12 कडे बाजूला आहे. चला डाव्याकडे बाजूला आहे प्लीज. दोन्ही खेळाडू डाव्याकडे बाजूला या. पंच आहेत, ऑफिशियल पंच आज बोलवले गेलेत आजच्या दिवसामध्ये. त्यांचा डिसिजन येईल. आपण तुम्ही स्क्रीनवर जाऊन आपल्या मोबाईल पाहू शकता जो डिसिजन येईल. प्रत्येक खेळाडूकडे मोबाईल आहे, आपण पाहू शकाल, स्क्रीन दाखवलं जाईल. जुगल तांडेल मैदानाच्या आतमध्ये येतील आणि पाहू शकाल त्या डिसिजन देतील मैदानाच्या आतमध्ये. सत्येंद्र भंडारी असतील, मिनीजी पाटील असतील, दिवीजी पाटील असतील, भावीजी पाटील. तसं पाहिलं गेलं तर प्रत्येक साई कृपा देसाई संघाचे खेळाडू, ग्रामस्थ सगळे एक अप्रतिम दर्जेदार स्पर्धा भरवली आहे. सगळ्यांचा नक्कीच धन्यवाद असेल. या दुसऱ्या पर्वामध्ये अप्रतिम दर्जेदार स्पर्धा पंच आपल्या डिसिजन नक्कीच कळवायचा आहे. फेअर डिलिव्हरी आणि फलंदाज होते बाद. मग यावेळी चौथ्या क्रमांकावर खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येईल. मित आज क्वार्टर फायनल मध्ये स्पेशल आज इन्क्लूड केले गेलेत. काल नव्हते खेळत असताना आज पाहायला भेटत आहेत. दहा धावांवर दुसरा गडी बाद झाला. पहिला 7 वर 1 गडी बाद होता, 10 वर दुसरा गडी बाद झाला. हुनैन शेख आपण पाहतोय कमी वयामध्ये चांगली उपलब्धी घेणारा गोलंदाज पाहू शकाल. लेग कटर वेगवान गोलंदाज आहे आणि लेग कटर खूप कमीशे गोलंदाज वेगवान चेंडू टाकतात. यावेळेस बॅटची कडा नक्कीच लगावली, गलीमध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. सिंगल धाव नक्कीच येईल. धावफलक इकडे पुढे 11 अंकावर. बघा 11 धावा फलकावर 2 गडी बाद, 3 चेंडूचा खेळ संपला गेला. दुसरा षटक मार्ग असता. प्रत्येक सामना हा 5 षटकांचा असणार आहे. लहान चेंडू फटका सुरेख, कुणाल किनी च्या बॅट मधून सुरेख दर्जेदार दहिसर चषक चौकार 4. पाहू शकाल चौकार खूप सुरेख केला. बघा मनीष भोई राऊत बाद झाले, आदित्य बाद झालेत. कुणाल किनीला मैदानाच्या आतमध्ये राहणं गरजेचं. आकाश बॅटर आहे, समर्थ आहे. बॅटिंग ऑर्डर मध्ये आहेत अजय पाटील पाहायला भेटत नाहीये. कुठे ना कुठे त्यांची कमतरता पूर्ण होईल का हा प्रश्नचिन्ह निर्माण झालाय. यावेळेस पाहू शकाल लेग ब्रेक चेंडू वेगवान होता. हलक्या बॅटने खेळला गेला. सिंगल धावली. धावफलक एक नंबर सहसावती धावसंख्या जाऊन पोहोचेल 16 अंकावर. 16 लॉस ऑफ 2 विकेट. शेवटचा अंतिम चेंडू बाकी असेल. दुसरा षटक मार्ग असतो. यावेळेस हलक्या बॅटने खेळला गेला. मीत आलाय. सिंगल धाव नक्कीच परिपूर्ण केली जाईल. धावफलक एक नंबर सहसावते 17 अंकावर. बघा आजचा दिवस अंतिम रात्र आहे आणि ही स्पर्धा आज आपण लाईव्ह पाहतोय ओम साई स्पोर्ट्सच्या माध्यमातून. आणि पाहू शकाल उद्याचे दिवस पाहिले गेले तर प्रत्येक भारतीयाचा खूप मोठा दिवस असणार. उद्या आपण पाहू शकाल प्रभू श्रीराम वाढदिवस रामनवमी खूप जल्लोषामध्ये साजरी केली जाईल. चिंचण गाव असू द्या, सातपाडी गाव असू द्या, मुरबे गाव असू द्या किंवा दहिसर गाव असू द्या किंवा सफाळे आगरवाडी जे प्रभू श्रीरामचं खूप मोठं मंदिर आहे. प्रत्येक विभागामध्ये मोठी जत्रा असणार आणि खूप भगवामय उद्याचे पूर्ण भारत आपल्याला पाहायला भेटेल. तर आता सगळ्यांना रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा आमच्या पूर्ण कमिटीच्या माध्यमातून. तर बोलूया मैदानाच्या आतमध्ये जावेद शेख आपल्या वैयक्तिक दुसऱ्या संघाकडून तिसरा षटक घेऊन आला. धावसंख्या धावफलकावर आहे तब्बल 17 धावा, 2 गडी बाद.
लेग ब्रेक चेंडू होता हलक्या बॅट केला बघा. सेन्सिबल क्रिकेट म्हणावं लागेल. ज्युनियर्स खेळाडू बॅटिंगसाठी आहे, सिनियर खेळाडूची बॅट चांगली बोलते, त्यांना स्ट्राईकवर आणणं गरजेचं आहे. हा क्रिकेट आहे. आपण 2023चा वर्ल्ड कप जर पाहिला तर कुठं ना कुठे अफगाणिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना सगळ्यांच्या नजरेमध्ये आहे. बॅट कमीच असा एक बॅटर होता कॅप्टन, त्यांनी फक्त आणि फक्त सिंगल धावा घेतल्या, जास्तीत जास्त चेंडू खेळण्यासाठी दिली, ते म्हणजे ग्लेन मॅक्सवेलला. तिकडून सामना तो विजय झाला. 202 धावा त्यांनी नॉट आउट बनवल्या. रेकॉर्ड बाय चेस केले यावेळेस कुणाल की नाही मोहामध्ये आवडता आला नाहीये. मोठा फटका खेळणार बॉक्सवरच्या मध्ये तिसरा गडी बाद. निकेश भोईर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय 5व्या क्रमांकावर. नक्कीच साई कृपा देसाई चषक आपण पाहतोय. साई कृपा देसाईच्या माध्यमातून आयोजित देसाई चषक 2025 पर्व दुसरा आजच्या अंतिम रात्र आपण पाहतोय. अप्रतिम दर्जेदार स्पर्धा राहिली आहे. मागील वर्ष प्रत्येकाने डोक्यावर घेतली स्पर्धा. ऑन साइडला गॅप मध्ये फक्त दिशा दिली आहे, शॉर्ट बॉलचा वापर केला आणि चुनला पाठवून दिलाय. चौकासाठी 4 धावा. लगेच चांगला फटका म्हणावा लागेल. शॉर्ट बॉल फटका चांगला खेळला गेला. तिसरा षटक मार्ग असतो. अप्रतिम सामना रंगणार मैदानाच्या आतमध्ये, कारण काल जे सामने घडले दोन्ही संघांनी कट टू कट सामने विजय झालेत क्वालिफाय होण्यासाठी. यावेळेस पाहू शकाल अपील खूप मोठी केली आहे सद्दाम खानच्या माध्यमातून. बॅटची कडा लगावली गेली का हा प्रश्न विचारला गेलाय. 3 पंच आहेत, चर्चा करतील. जुगल तांडेल असतील, समीर खान, दिपेश पाटील असे 3 पंच. काय घडलंय काय बिघडलंय पंच नक्कीच निहाळतील. मग आपण सांगतो ना की पंचांना 3 मोठे नावं दिले गेलेत. ब्रह्मा विष्णू महेश, त्यांची खाती प्रत्येक स्पर्धेत पंचाने दिली गेली. आणि यावेळेस पाहू शकाल पंचांनी नॉट आउटचा कॉल दिला. बघा स्क्वेअर कंपनी दर्शवलं की बॅट जेव्हा त्यांनी ब्रश केली विकेटला बॅट लगावली असं पंचाने दर्शवलं. आवाज नक्कीच आला, परंतु बॅट खेळपट्टीवर लगावली होती. कॉन्फिडंट होते सद्दाम खान, परंतु 8 डॉट बॉल आलाय. दर्शक आपण कसं ते म्हणजे तब्बल 22 अंकावर 22 लॉस ऑफ 3 विकेट. यानंतर होणारा सामना जय जोगनादेव वामिका स्टार आगवण आणि एका बाजूला जय वडकुंड ढाणू. टॉस सज्ज राहायचं इनिंग ब्रेक मध्ये. क्रॉस बॅट खेळला गेला. साहिल चोडला फुल करतो, फेकी वेगाने केली, मीतला जावा लागेल मैदानाच्या बाहेर. धावची चरूमध्ये अजून एक गडी बाद गॉन. मुख्य व्यासपीठावर पाटील परिवारचे चिरंजीव डान्स करतात. मला वाटतं चेअर आपण टॉस बॉक्स मध्ये डान्स करताना नक्कीच आपण कॅमेरामध्ये येऊ शकाल. आणि चांगला नृत्य आजच्या दिवसामध्ये केला जात आहे. दहिसर गावामध्ये टॅलेंट आहे. सचिन दादा आपण पाहू शकाल, एक अप्रतिम खेळाडू त्यांनी खूप काळ क्रिकेट गाजवला. भावेश पाटील एक दिग्गज क्षेत्ररक्षण बॅटर म्हणून त्याच्याकडे पाहिलं गेलं प्रत्येक वेळी. नवीन बॅटर मैदानात शोधा आकाशाला नॉन स्ट्राइक एंडवर ऑफ्टनचा खूपच बाहेर चेंडू पंचाने दोन समांतर केले. धावा एक अवांतर येईल. बघा धावफलक 1 नंबर सस्ता होती. धावसंख्या धावपल 23 अंकावर 4 गडीच्या मोबदल्यामध्ये मायकप संघ बॅटिंग करत असताना फुल टॉस बॉल ऑन साइड खेळला गेला. साहिल शाह बघा त्याच रिझल्ट मध्ये चौकात ठोकला होता, तर प्रयत्न करतोय पण तो प्रयत्न साथ देत नाही. चला ड्रिंक ब्रेक झाला, पाणी लगेच पोहोचवायचं मैदानाच्या आतमध्ये. एक एक्स्ट्रा खेळाडू
आणि आतिजी राऊत दादा यांच्या माध्यमातून YouTube लाईव्ह वाहिनी आम्हाला स्पॉन्सर केली गेली. आज नक्की रात्रीच्या वेळेत इकडे येतील सामन्याचा आनंद घेण्यासाठी. तर तो मैदानाच्या आतमध्ये फलटॉस बॉल ऑफ साइडला फटका सुरेख. आकाश जेव्हा जेव्हा मैदानाच्या आतमध्ये तेव्हा तेव्हा तो चौकार खेळतोय. खूप कमी क्रिकेट खेळतोय सध्याच्याकडे. मागील 2-3 वर्ष पाहिलं तर क्रिकेट त्याचं कमी झालंय, पण जेव्हा जेव्हा संघाला गरज तेव्हा तेव्हा तो मैदानाच्या आतमध्ये येतोय. अक्षय खूप वेळ झाला आज मैदान टीम मध्ये दिसत नाही. कसं धाकड फलंदाज मनीष बाद झाला, कुणाल बाद झाला, जर अक्षय मैदानाच्या आतमध्ये राहिला तर सामना तो फिरवणार. खूप 2-3 वर्ष त्यांनी गॅप केलाय. आकाश सुद्धा असाच खेळाडू राहिलाय. आलेला पहिला चेंडू खेळला, चौकार ठोकला, धावसंख्या 27 धावा फलकावर. ताजूंचा पुढचा चेंडू ऑफच्या बाहेर मध्ये आणण्याचा प्रयत्न होता. पंचांनी व्हाईट बॉल घोषित केलाय. त्यावेळेस धावफलक जन पोहोचल 28-28 धावा. अजून एक मध्ये आणला, खूप जास्त वळला होता. यावेळेस थर्ड मॅन मध्ये चेंडू ट्रॅव्हल केलाय. एक सिंगल धाव, धावसंख्या जाऊन पोहोचल 29 धावा. बघा या स्पर्धेला उत्तम चुली साहेबांच्या माध्यमातून नेटवर्क वायफाय आम्हाला कनेक्शन दिलं गेलं. अशोकजी जाधव त्यांनी मैदानासाठी जागा उपलब्ध करून दिली. नरेशजी बंडे साहेबांच्या माध्यमातून मैदानासाठी पाणी उपलब्ध करून दिलं. रत्नेशजी चुरी या साहेबांकडून लाईटची व्यवस्था करून दिली आणि आमचे डीजे मास्टर डीजे जलद यांच्या माध्यमातून साऊंड प्रोव्हाइड केले. सगळ्यांचा आपण मनापासून धन्यवाद करतोय. फुलटॉस फटका सुरेख आहे. अजान अन्सरला बीट करून चेंडू जातो सरळ चौकासाठी. हा आला देशचा चषक चौकार 4. राहुल पाटील करतोय दावा नवीन दसरा. आमची चिअर बॉयज चिअर गर्ल्स नाचतायत. काय झाला पाहिजे लहान लहान पोरांसाठी. एन्जॉय करतात ही स्पर्धा. बघा मिनिश पाटील चवळ मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या पाहू शकाल. धावफलकाला गावली तब्बल 33 धावा 33. चांगली बॅटिंग करतोय सध्याच्या घडीमध्ये बिगेश भोईर. 2 चौकारच्या मदतीने बॅटिंग करत असताना बिगेश. शॉर्ट बॉल बिगेच्या बाजूने एक बिग चौकार. बिग 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 शॉट वाजव. करायचंय तुम्हाला 5 षटके 20 मिनिटांमध्ये परिपूर्ण करायचे. जुगल तांडेल पंच समीर खान यामध्ये लक्षात घ्या 20 मिनिटांमध्ये 5 षटके परिपूर्ण करायचे. कारण आज अंतिम सामने खेळवायचे. त्यानंतर मुख्य बक्षीस वितरण असेल, आमच्या पाहुण्याला सन्मान असेल. प्रत्येक वेळ सगळ्यांसाठी अवलंबून आहे. त्यामुळे लक्षात घ्या. बिगेश चांगली बॅटिंग करतो. तब्बल 37 धावा. सरळ बॅटने खेळला. जावेद तिकडे आला, चेंडूला फुल करतोय. डॉट बॉल. या षटकामध्ये 3 चौकार आलेत. एक व्हाईट बॉल आलाय, एक सिंगल आलाय. या प्रकारे 14 धावा खर्च केला आतापर्यंत ताजुद्दीन सिद्दीकी यांच्या माध्यमातून. ब्रेकचा चेंडू कट केलाय. चांगला क्षेत्र शेवटच्या क्षणामध्ये अजानने चेंडूला अडवलाय. एक सिंगल धाव परिपूर्ण केली आहे. 4 षटकांचा खेळ संपला गेला. 38 धावा दाखल येणारे तुम्ही पाहू शकाल. 6 चेंडूचा खेळ बाकी असेल. बघा 6 चेंडू नंतर टॉस केला जाईल. इनिंग मध्ये टॉस झाला नाही तर तुमचे षटक कमी केले जातील. आगवण संघ 38 धावा. जय जोगनादेव आगवण वामिका स्टार आपल्या टॉस साठी सज्ज राहायचे. त्याचबरोबर वडकून डहाणू आपल्याला सुद्धा टॉस साठी सज्ज राहायचंय. इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणं हे अनिवार्य असणार आहे. हे आपण लक्षात घ्या. कंपल्सरी. 4 षटक 38 धावा दाफकला गावलेला चांगला बॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगला जातोय. एका बाजूला बोईसर पॅकर्स तर एका बाजूला संघ पाहू शकाल मायकोप ए. बघा भावेश पाटील नक्कीच विचारावं असं लागतं की जेव्हा सर्कल चौकार होते तेव्हा मात्र 9 खेळाडू असे, परंतु पूर्ण सर्कल मध्ये चेंडू अडवायचे. आता डी बाउंड्री झाले परंतु 9 खेळाडू सुद्धा मोठा गॅप वाटतोय. ते कुठे ना कुठे मानसिकता बदलली गेली. सर्कल बाउंड्री मध्ये 9 खेळाडू असेल पूर्ण 5 षटकामध्ये 30 धावांचा डिफेंड केला गेला असा क्रिकेट होता. पण आजच्या तारखेमध्ये पाहिलं तर 5 षटकांमध्ये 50 धावांचा चेस होता. तशा मैदानामध्ये हा क्रिकेटचा प्रारूप आहे. क्रिकेट मध्ये खूप वेग आलाय. पायावर चेंडू होता, फ्लिक करता प्रयत्न, फायनलला चेंडू ट्रॅव्हल झालाय. मुसुल्ला तिकडे आहेत, त्याचं आपण करू वेलकम.
मसुल्ला सिद्दीकी वेलकम छोटू भाई, आपका भी स्वागत होगा इस प्रतियोगिता में। जसं की एक निवड सहसावती धावसंख्या पोहोचल एक निवड सहसावती ती म्हणजेच 39 हलक्या बाटणी खेळलाय तिकडे करीम आलाय बघा पापा सुद्धा खास भिवंडीवरून सामना पाहण्यासाठी इकडे आले असं वाटतंय। धावसंख्या 40 ला जाऊन पोहोचेल अजूनही येणारे 4 चेंडूचा खेळ बाकी असेल। विशाल पाटील एक गोष्ट अशी राहिली की आतापर्यंत समर्थला पाठवला नाहीये वेगळं एक डिझाईन घेतला डावकऱ्या फळ्यातून बसून ठेवलाय। जर समर्थ बॅटिंगसाठी आता कुठं ना कुठे वेगळी प्लॅनिंग असते आणि प्रत्येक सामन्यामध्ये वेगळी प्लॅनिंगसाठी उतरतोय मायकूप संघ। यावेळेस क्रॉस बॅटचा प्रयत्न दांडी गोल झाली आहे फलंदाज बॅक थोडं आउट गॉन गडी क्रमांक 5 वा बाद। नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय समर्थ बटर समर्थ घरत बघा कमबॅक केलाय। पहिल्या चेंडूवर सिंगल दुसऱ्या चेंडूवर गडी बाद। कालच्या रात्रीमध्ये शेवटच्या अंतिम सामन्यात याच गोलंदाजाने 4 मध्ये 14 ची गेली होती 2 चेंडू 2 ची धावा आणलेली नो चेंडू टाकून चौकार खेचून तोच गोलंदाज डेथ ओव्हर मध्ये आला चांगली गोलंदाजी करतो मनीष भोईरला बाद केले गेलं चांगलं सेट झालं बॅटर। यावेळेस क्रॉस बॅट खेळायचा प्रयत्न होता पाहायला चेंडू परत झाला सिंगल धाव लेग बाय चेंडू नक्कीच येईल धावफलक एक निवड ससावते धावफलक जाऊन पोहोचेल धावफलकावर 41-41। या षटकामध्ये पाहू शकत 4 चेंडू टाकून झाले 4 चेंडू मध्ये 3 धावा खर्च केल्यात चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल मिस्टर राजू शाह म्हणजे साहिल यांच्या माध्यमातून। अजून शेवटच्या अंतिम 2 चेंडूचा खेळ बाकी असेल 2 चेंडू अजून येणे बाकी। आकाशने फक्त दिशा दिली आजान पुढे आला चेंडूला फुल करते एक सिंगल धाव धावसंख्या एक निवड ससावते 42 धावा। डेथ ओव्हर मध्ये मात्र 4 धावा आल्या 5 चेंडूचा खेळ संपला नाही सेट बॅटर मैदानाच्या बाहेर आहे समर्थवर जबाबदारी असणार आहे। या चेंडूवर जर चौकार आला या चेंडूवर जर चौकार आला तर कुठे ना कुठे धावा 46-47 जाऊन पोहोचेल। समर्थ एक चेंडू खेळला 0 वर बॅटिंग करतोय। यावेळेस बॅटच्या हातीकडे नक्कीच सद्दाम चेंडूला फेक करतोय नॉन स्ट्राईकला थ्रो केला गेला गडी बाद होईल 6 गडी बाद 42 धावा। आता बनवायचे 43 भविष्य पॅक या संघाला। चला टॉस साठी यायचंय टॉस आपण टॉस करून घ्या। जे जोगनाथ भागवण संघाचे संघनायक जितेश माची खारी टॉस साठी आता एका बाजूला सूरज चला टॉस साठी आपण यायचंय विशेष आणि सूरज वडकुंड अनुसंघ आपलं सुद्धा स्वागत असेल देशाच्या या पार्श्वभूमीवर। संकेतची गरज सर चला यायचं आपण टॉस बॉक्स मध्ये टॉस केलं जाईल। सन्माननीय संकेतजी गरज साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केले संकेत साहेब या आपल्या नावाचा संकेत दिले गेले आणि तुमच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत आमच्या मुख्य व्यासपीठावर। क्वार्टर फाइनल मॅच नंबर 3 जय जोगन्य देव आगवन वमिके स्टार वर्सेस जय हनुमान वरगुण संघ मात्र आपल्याला पाहायला मिळेल। 3rd मॅच सर या आपण तुमच्या समोर आपण टॉस फेकणार आहोत आपले कॉइन आहेत बघा मायकोप संघ हा सामना जिंकतो आणि चॅम्पियन बनतो या स्पर्धेमध्ये। तर संदीपजी पाटील यांच्याकडून मायकोप संघासाठी आई एकवीरा देवीचं दर्शन त्यांच्याकडे असणार आहे। संदीपजी पाटील यांच्या माध्यमातून प्रार्थना करतायत टॉस बॉक्स। जय हनुमान वरगुण संघ कॉल बोलेल। फ्रेंड्स आणि 2025 आहे वरगुण संघ फ्रेंड्स
आणि आलाय 2025. भूमिका स्टार संघ टॉस जिंकलाय निर्णायक असेल क्षेत्ररक्षण. तर नक्कीच आजचा दिवस आपण जर विचार केला तर आपण सुपर 8चा जो संघ जिंकेल तो सेमीफायनलमध्ये दाखल होईल. रणनीती काय आहे आजची? आजचे आम्ही जितेलला थांबवायचा प्रयत्न करणार. नक्कीच एक प्रेक्षक वर्गाने चांगली मॅच पाहायला मिळेल. यस नक्कीच वरकुड संघ टॉस गमावलाय. काय रणनीती आहे तुमची अगमन संघ समोर? 5 ओव्हरमध्ये आम्ही 41 पर्यंत धावा काढण्याची तर नक्कीच 40+ जर आपण विचार केला कालच्या दिवसात पॅराडाईज सोबत मात्र काय जबरदस्त क्षेत्ररक्षण केलं आणि क्षेत्ररक्षणाच्या जोरावर हा संघ मात्र क्वालिफाय झालाय. काय बोलत त्यांच्या क्षेत्ररक्षणाबद्दल? त्यांचे क्षेत्ररक्षण अप्रतिम आहे, ते पण आम्ही रोखण्याची कोशिश करतो. नक्कीच ओव्हर टू युसुफ सर. धन्यवाद. धन्यवाद प्रीतम. आपण बोलणार आहोत सामन्याकडे जिकडे 43 धावांचा पाठलाग करायचा आहे. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी सज्ज होतील. एका बाजूला साहिल म्हणजे राजू नॉन स्ट्रायकिंग वर बॅटर असणार आहे तो म्हणजेच अझान. पहिला गोलंदाज सज्ज होईल बिगेश भोईर. पहिला चेंडू सरळ बॅटने खेळला. आकाशचा चेंडू लावलाय. पहिला चेंडू निर्धावाने सुरुवात झाली. चांगली यावेळेस हलक्या बॅटने फक्त दिशा देण्याचं काम केलं. समोर तिकडे पोहोचले. वेगाने एक धाव परिपूर्ण केली. श्रीगणेश झालाय असं म्हणावं लागेल बोईसर पॅकर्स या संघाचं. 2 चेंडू 1 धाव फलक लगावली गेली. आता 28 चेंडू बनवायचे 42. 28 चेंडू 42 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. बघा पूर्णपणे संघावर दबाव असतो. एखादा सामना जेव्हा तुम्ही खेळताना अंडर प्रेशर तर प्रत्येक खेळाडूवर दबाव असतो आणि ते दबाव दोन्ही संघांवर आहे. कारण की इकडून तुम्ही विजय झाला तर टॉप 4 म्हणजे एक बक्षीस तुमच्या नावावर लागू होईल. यावेळेस शेवटच्या क्षणामध्ये चेंडू ट्रॅव्हल केला. तिकडे मी विशाल पोहोचतील. चेंडूला फील्ड करतील. फेकी करतील. एक सिंगल धाव धावसंख्या 1 ससवते 2 अंकावर. पहिला षटक मार्ग असतं. बघा पहिल्या षटकामध्ये जेव्हा मायक्रोफ संघ बॅटिंग करतो तेव्हा एक गडी बाद 7 धावा होत्या. या षटकामध्ये पाहिलं तर 3 चेंडूचा खेळ संपला 2 धावा आहेत. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. इकडून बनवायचे विजयासाठी 41. विशाल तरी पाहिलं गेलं तर सामने चालणं घेत आहेत. बॅकफुटला आले. फटका सुरू. एक मनीष धोनी चेंडू अडवला. धाव घ्यायचा प्रयत्न अझान रे थोडासा लेट राहिला आणि यावेळी धावच्या चिरोमध्ये गडी बाद झालाय. चुकीची कॉलिंग म्हणावी लागेल. बघा साहिलचा फटका चांगला होता परंतु तिकडे चेंडू अडवला. अझानची नजर नव्हती, कॉलिंग नव्हती आणि कॉम्बिनेशन नव्हतं आणि या अनुषंगाने पहिला गडी बाद. संघर्ष मुरबी संघ जेव्हा खेळला आगरीपाडा चॅम्पियन्स ट्रॉफी उत्कृष्ट फलंदाज त्याची ख्याती लागली. सेमीफायनल संघ पराभव झाला. आज आपण पाहतोय सेमीफायनल मध्ये पोहोचलाय संघ 42 षटकामध्ये सुद्धा आणि विशालचं राहणं खूप गरजेचं आहे प्रत्येक वेळी संघासाठी. टॅप केला गेला. लेग साईडला खेळाडू पोहोचतील. आदित्यने चेंडू फील्ड केला. त्याचं वाईड थ्रो केला गेला. सिंगल धाव आली आहे. धावसंख्या 1 ससवते म्हणजे 3 अंकावर. बघा 3 धावा फलकावर पहिला षटक मार्ग असतं. बघा ज्या महिला बहिणी आल्या त्यांना विनंती आपण आमच्या महिला कक्षाकडून बसायचंय प्लीज. यावेळेस ऑप्शनला फटका खेळला गेला. मी आहे चेंडूला फील्ड करता डॉट बॉल. लगेच प्रत्येक महिलांचा 42 षटकामध्ये हार्दिक स्वागत असेल. आपण या ज्या महिला कक्षामध्ये पुरुष बसले त्यांनी उठायचं आहे आणि आमच्या आयोजक कमिटी तिथे तसं लक्ष द्या. सत्यतेची भंडारी म्हणजे पॉली आपण पाहतोय. पॉली असा एक गोलंदाज राहिलाय ज्याने भल्या भल्या मोठ्या मोठ्या पदांना नाचवलाय. चेंडू पडल्या फक्त खाली आणि बॅट तुटली असं म्हणावे लागेल. असा गोलंदाज राहिला पॉली दैसर संघाचं. प्रत्येक महिलांना विनंती आपण आमच्या महिला कक्षामध्ये येऊन बसा. आपला सुद्धा हार्दिक स्वागत असेल. आगतम स्वागतम सुस्वागतम. बघा नवीन गोलंदाज समर्थ घरत बटर. पहिला षटक संपला गेला. एका षटकात समाप्तीने धावा दाखल करत मात्र दाखल 3 एक गडी बाद. आता बनवायचे 40. 4 षटकं 40 धावांची गरज. प्रत्येक षटकामध्ये 10 ची सरासरी गाठावी लागेल. यावेळेस ऑफसाईडला गॅप मध्ये खेळायचा प्रयत्न परंतु वा आदित्य 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 काय शतक राहिलाय. कालच्या दिवसामध्ये आपण पहिला सामना पाहायला गेला तर कुणाल
मागचा सुद्धा आपण पाहिलं तर पहिल्या सामन्यात दीपक इलेव्हन काय क्षेत्रक्षण राहिलं होतं. कुणाल किनी असू द्या, मनीष भोयर असू द्या, बिकेश असू द्या किंवा आकाश, चांगलं क्षेत्रक्षण केलं. आदित्य होता, अजय सुद्धा होते, चांगलं क्षेत्रक्षण केलं होतं आणि तो सामना विजय केला होता. तिकडून सुपर 8 मध्ये ते पोहोचले. 3 धावा फलकावर 2 गडी बाद. त्यावेळेस पाहू शकाल डॉट बॉल. साहिल आहे पंच नक्कीच चला विनंतीशील पंचांकडे कॉल दिला गेला. पंचांनी नो बॉल दिला. नवीन बॅटर आलाय मिस्टर सद्दाम खान. नॉन स्ट्रायकर पंचांनी नो बॉल घोषित केला. धावफलक एकने पुढे सरसावते 4 या अंकावर. समर्थपद गोलंदाज झालाय. यावेळी बॅटची बाहेरची गड फलंदाज मैदानाच्या बाहेर साहिल शाह बॅक टू आउट. गडी क्रमांक 3 बाद. नक्कीच संदेश पाटील म्हणजेच गोल्या ज्यांच्या पुत्राच्या नावावर आपण पाहतो मायक्रो संघाने टी शर्ट परिधान केलं, तीर्थ पाटील. आणि संदेशच्या माध्यमातून ऑफर आहे संघासाठी. जो चॅम्पियन बनला या स्पर्धेमध्ये संघ तर नक्कीच आहे एकवीरा देवीच्या दर्शनासाठी संघाला घेऊन जाईल. त्यांचा कॉल आला होता. टॅप केला गेला हलका बॅट. नक्कीच तिकडे मीत असतील चेंडूला फील करता एक सिंगल धाव आली. धावसंख्या एकने पुढे सरस्वती म्हणजे 5 या अंकावर. पूर्णपणे दबाव बोईसर पॅकर या संघावर आहे. दुसरा षटक मार्क करतात. चेंडूचा खेळ संपला. आतापर्यंत पाहू शकाल 3 धावा. यावेळी टॅपचा फटका खेळला गेला. डीप मध्ये खेळाडू आहेत. आधी चेंडू फील्ड करतात. धावायचा प्रयत्न केला होता. अजून एक खराब कॉलिंग. ताजू चेंडू पाहत राहिले आणि फलंदाज बाद. ओके 4 कडे बाद. चला स्पीडअप करा. अजूनही या षटकामध्ये चेंडूचा खेळ बाकी असेल. मनीष चला स्पीडअप करा. विकेट बाद झालाय. ओव्हर संपली नाहीये, दक्षता घ्या. 3 ओव्हर नंतर ड्रिंक ब्रेक असणार आहे, पण दक्षता घ्यायची. षटक क्रमांक दुसरा मार्ग तो 4 कडे बाद. धावा धावफलक मात्र 5. कुठे कुठे पूर्णपणे दबाव. अर्धा संघ पराभूत झालाय आणि त्यामध्ये 3 फलंदाज धावची बाद झालेत. जावेद आलेला फटका सुरेख परत. वा मनीष भोईर झोकून दिलाय आणि काय क्षेत्रक्षण केलं बघा. प्रत्येक क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूला जर तुम्ही महागडा परफ्यूम दिला तर घेणार नाही, कारण की त्यांच्या अंगावर लागणारी ही माती जे सुगंध देते ना, जगामध्ये कुठलाही महागडा परफ्यूम तो सुगंध देणार नाहीये. आणि मनीष भोईर काय सुरक्षित क्षेत्रक्षण करते अप्रतिम. तुम्ही पाहू शकाल 1 चेंडूचा खेळ बाकी असेल. धावसंख्या धावफलक लगावली गेली तब्बल 6 धावा. ताजुद्दीन सिद्दीकी यावेळी स्ट्राईकवर असणार आहे. नॉन स्ट्राईकवर जावेद गोलंदाज समर्थ करत बटर. ऑफसाईडला फटका सुरेख खेळला. मी त्या चेंडूला फील्ड करतोय. अजून एक धावची चेंडू पहिल्यांदा बाद. इकडे मला वाटतं की फक्त कटर खेळत आहेत. लहानपणी आपण खेळायचे. समीर 2 षटक झालेत. 3 षटकांनंतर ड्रिंक ब्रेक आहे, आता नाहीये, लक्षात घ्या. मला वाटतं थोडा टाइम जास्त झाला म्हणून पंचांना वाटलं की 3 षटक झालेत. नाही, माणूसच चुकी होतेच. प्रत्येकाला मनामध्ये विचार वेगळे असतात आणि रात्रीच्या वेळामध्ये फ्लड टाइम अंपायरिंग करणं, दिवसामध्ये अंपायरिंग खूप वेगळं असतं आणि समीर थोडं भारावून गेले. येस, 2 षटक धावा धावफलकावर आहेत 5. बघा लहानपणी पण चर्चा करतो प्रीतम, कट रन आपण खेळायचो. बॅटला चेंडू लागल्या धावायचं. मला वाटतं आजच्या दिवसामध्ये बोईसर पॅकेट तेच काहीतरी करते मैदानाच्या आतमध्ये. त्यांना असं वाटतं मी कट रन खेळतो, परंतु तुम्ही एक मोठी स्पर्धा खेळताय. 50,000 बक्षीसची स्पर्धा आहे. पैसा चषकामध्ये चुका होत आहेत. राजू धावत होता, अजन बाद झाला. तद्दन पाहिलं तर सद्दाम बाद झाला. ताजुद्दीन बाद झाला. जमुल शाह बाद झाले. म्हणजे 4 गडी बाद झालेत धावची चेंडूमध्ये आणि 1 गडी बाद झाले झेल चेंडूमध्ये. त्यावेळेस पाहू शकाल फायनल खेळायचा प्रयत्न. बटर गेला चेंडू फेक करतो. डायरेक्ट हिट झाला असता तर कुठं ना कुठे 6वा गडी बाद झाला असता. हुनैन शेख धावसंख्या धावफलकावर आहे तब्बल 7 धावा. आता बनवायचे विजयासाठी 36. येणारे चेंडू इनिंग्स मध्ये 17. सामना अजूनही बनवू शकतो, परंतु विकेट बाद झाले 5. खराब चेंडू फटका सुरेख आहे. हुनैनच्या बॅट मध्ये आलाय. घणाघाती हल्ला
दहिसर चौकार 4. सोडून गेला जना बाळासाहेब जन्म घ्या पुन्हा वाट पाहते तुमची सेना बाळासाहेब शिवला बघा ड्रिंक मध्ये तुम्हाला मीटिंग करायची संधी आहे. पंच जुगल तांडे दशवा इनिंग ब्रेक मध्ये तुम्ही टीम मीटिंग करायची आपण दक्षता घ्यायची. धावसंख्या पाहू शकाल 12 धावा. एक चेंडूचा खेळ संपला गेलाय. अजून एक हुनैन शेख ऑन फायर आल्या आल्या बॅटने चौका ठोकतोय. अप्रतिम अशा प्रकारे फटकेबाजी करावी लागेल. धावसंख्या फुकाल लगावले गेले तब्बल पाहू शकाल 16 धावा. आता बनवायचे विजयासाठी तब्बल पाहू शकाल येणारे चेंडू असतील तब्बल 16 चेंडूने बनवायचे 27. दोन बॅक टू बॅक चौकात ठोकलेत. कुठे ना कुठे दबाव यावेळेस गोलंदाज बिगेश्वर असणार आहे ज्याने पहिल्या षटक टाकलं होतं मात्र धावा खर्च केला होता 7. त्यावर दबावाचा दबाव आणला गेला सध्याच्या घडीमध्ये. 27 बनवायचे येणारे 16 चेंडू बाकीचा खेळ बाकी असेल. अजून एक फटका सुरेख आहे. यावेळेस पाहू शकाल डॉट बॉल फुलटॉस बोल होता. फटका सुरेख खेळला परंतु तिकडे खेळाडू आहेत सार्थक चांगला क्षेत्ररक्षण. क्रॉस बॅट परत येतात त्यावेळेला चांगला क्षेत्र विशाल पाटील डायरेक्ट हिट. आज काहीतरी वेगळं मायकोप संघाकडून बघा संदेश पाटील यांनी अनाउन्समेंट केली होती आई एकविरा संघाला घेऊन जायचं चॅम्पियन म्हणलं तर या सामन्यामध्ये काय खेळ साकारलाय. आईचा आशीर्वाद लागला असं म्हणावं लागेल. आणि तब्बल गडी बाद झालेत 6 धावा दाफलकर आहेत ते म्हणजेच 16. पांडुरंग मामा यांचा स्टेजवर आगमन झाले. दादाजी म्हणे मामाचा गाणी झाला पाहिजे. बघा 5 गडी धावची चेंडू बाद झाले आणि 1 झेल चेंडूमध्ये बिगेश भोईर चेंडू चांगला खेळ होता बिगेचा परंतु चांगला क्षेत्ररक्षण केलं होतं. आदित्यने चांगला हिट केला. नवीन बॅटर करीम आला बॅटिंग साठी. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. मी विनंती करेल भावेश तुमच्या घरची लक्ष्मी खूप आज एन्जॉय करणं गरजेचं आहे परंतु मैदानाच्या आतमध्ये येऊ नका बाळ. चेंडू तुम्हाला लागू शकतो. यावेळेस बॅकफुटला आला फटका सुरेख खेळला आहे. तिकडे कुणाल किनी आहेत. कुणाल किनीने काल जे क्षेत्ररक्षण केले ते दर्जेदार राहिले. मागील 4 ते 5 स्पर्धा पाहिले कुणाल किनीची बॅट बोलत नाही परंतु क्षेत्ररक्षण अप्रतिम तो करतोय. बघा एखाद्या खेळाडूची बॅट जेव्हा बोलली नाही चेंडू जर टाकायला जमले नाही किंवा खराब गोलंदाज होते परंतु क्षेत्ररक्षणावर तो आपला कॉन्ट्रीब्युट करतो. कुणालने ते केलंय. काल पण पाहिलं मागील 2-3 स्पर्धेत पाहिलं आपण फुलटॉस बॉल टॅप करता प्रयत्न आकाश चेंडू खाली आला. डॉट बॉल येईल. षटक क्रमांक संपले गेले 3. चला ड्रिंक ब्रेक झालाय. 3 षटक 16 धावा धाफलकावर येणारे 12 चेंडू आणि बनवायचे 27 गडीचे. बघा 3 षटकाने धावा दाफलकावर आहेत तब्बल 16. 2 षटक बनवायचे 27. प्रत्येक षटकामध्ये 14.50 ची सरासरी गाठावी लागेल. आपण पाहतोय समस्त दहिसर ग्रामस्थ साई कृपा दहिसर यांच्या माध्यमातून आयोजन केलं गेलं. दहिसर चषक 2025 पर्व 2 आणि आजची अंतिम रात्र आपण पाहतोय. आणि आजच्या दिवसामध्ये 2रा उपांत्य फेरीचा सामना. एका बाजूला मायकोप असंघ तर एका बाजूला पाहू शकाल बोईसर पॅकर. जुन्या काळाची गोष्ट केली तर जय हनुमान केळवे असा एक संघ भावेश आपण पाहायचे. चेतनदादा पाटील यांचा संघ चेतनदादा संघ त्यावेळेस स्वप्ने खेळायचे असा संघ होता. तदनंतर तो संघ बंद झाला. मायकोप संघाला सुरुवात झाली. बघता बघता मायकोप संघाने आपली चर्चा पूर्ण पालघर तालुक्यामध्ये करायला भाग पडला. खूप खेळाडू येऊन गेले या संघामध्ये पण मनीष भोईर आता पण आहे. मनीष भोईर असा एक हुकमे एक्का राहिला संघासाठी ज्यांनी या संघाला पूर्णपणे बांधून ठेवला. मायकोप संघाचे 2 संघ झाले परंतु मनीष भोईरने त्या संघाला सुद्धा बांधून ठेवले.
बघा प्रत्येक वेळी असं काय होतं की एक संघाला दोन संघ करण्यामध्ये काही खेळाडू असतात, परंतु एखादा आधारस्तंभ असला, एखादा जर गायडन्स देणार असतात तर संघ तो बांधून असतात. मनीष भोईरने ते काम केलंय आपल्या संघासाठी आणि तोच यावेळेस गोलंदाज मागवा सज्ज होईल. आता बनवायचे 27, येणारे 12. मनीष भोईर वैयक्तिक पहिला षटक घेऊन आलाय आणि संघाकडून चौथा. सरळ बॅटने फटका, चांगला क्षेत्राचे मनीष भोईर. वा, हुनेन प्रयत्न करतोय. बघा हुनेन जर वरती आला असता बॅटिंग साठी, धाबा जर असं बनवलं असतं तर सामन्याचं समीकरण काय वेगळं असतं, कारण की 4 चेंडू 8 वर तो खेळतोय. ऑफसाईडला फटका सुरे कॅप मध्ये. हुनेन ची बॅट तळपली आहे. आता बनवायचे 23, येणारे चेंडू 10. सामना बदलू शकतो. एखादा बॅटरीने जर बॅट बोलली, हुनेनची बॅट जशी बोलते तर सामना बनवू शकतो. फटके त्यांनी चांगले खेळले, 4 फटके चांगले खेळले, त्याचे 3 चौकार आले. अजून एक फटका, मोठा खेळायचा प्रयत्न होता, बॉल टर्न झाला, बिगेश पुढे आले, चेंडू गॅदर करू शकले नाही, परंतु निर्धाव. बघा जास्तीत जास्त हुनेन स्ट्राईक वर असतात प्रयत्न कर, काय त्याची बॅट बोलते. करीम याने 2 चेंडू खेळले, डॉट वर आहे, अजूनही आपला खाता उघडला नाही करीमच्या बॅट मधून. आता बनवायचे चेंडू असतील 9 चेंडू 23 धावांची गरज. सारा बॅटने खेळला, परत एकदा फॉलो थ्रू मध्ये डॉट बॉल. 8 चेंडू 23, 8 गेंदी 23, 8 बॉल 23. अवेस चेंडू हवेमध्ये राहिला, डॉट बॉल 7 मध्ये 23, 7 चेंडू 23 धावांची गरज. हुनेन पाहिलं तर अंडर 19 खेळाडू आहे. शेवटचा चेंडू षटकामधला, हलक्या बॅटने पुश केला, धाव घ्यायचा प्रयत्न, फेकी केली आणि अवेस मनीष भोईर चेंडू गॅदर करू शकला नाहीये. आमच्या कॅमेरामॅन जवळ आला होता, म्हणून कॅमेरामॅन थोडेसे हादरले की कॅमेरा महान आहे, कॅमेरा पडू शकतो, कारण की टेक्नॉलॉजी आहे आपल्याकडे. आजच्या दिवसामध्ये आपण ओम साई स्पोर्टच्या माध्यमातून युट्यूब वाहिनीवर स्पर्धा पाहतोय. सन्माननीय आतिजी राऊत सरवली ग्रामपंचायत सदस्यांच्या माध्यमातून युट्यूब लाईव्ह स्पॉन्सर केलं गेलं आणि सरवली गावाचे सुपुत्र आहेत, पासोल गावाचे जावई, ओम साई स्पोर्टचे प्रोप्रायटर मयुरेश घरत आज आमच्या बरोबरने आहेत. त्याचबरोबर वेलकम करू या स्पर्धेच्या माध्यमातून. अजून 6 चेंडू आणि 22 धावांची गरज. गडी बाद झाले दोन्ही संघाचे, पाहिले तर 6 गडी बाद झालेत बोईसर पॅकरचे, 5 गडी बाद झालेत, तब्बल 6 दोन्ही संघाचे 6 गडी बाद झालेत. बघा 6 मध्ये 22 म्हणजे 5 चौकार आणि 1 सिंगल जरी सामना लेवल होऊ शकतो. दोन्ही संघाचे 6 विकेट आहेत. यावेळेस वेगवान विशाल यावेळेस गोविंद माकवार आला आणि 22 चेंडू 1 धावायले, 22 चेंडू 1 धाव नक्कीच खर्च केली. आता बनवायचे 5 मध्ये 21, 5 चेंडू 21. चला विनंतीशील मनीष चर्चा करू नका, लगेच सामना सुरू करा प्लीज. 5 मध्ये 21 ची गरज. 5 बॉल 21. सामना पूर्णपणे सध्याच्या घडीमध्ये पाहिलं तर मायकोप संघाकडे आहे, कारण की 5 चौकार ठोकणे वेगवान गोंधळ समोर थोडंसं कठीण असतं. एखाद्या बॅटरला पापण्या लवता नव्हता चेंडू होतो, त्या अगोदर त्याला बॅट चेंडूला ब्रश करावी लागेल. वेगवान चेंडू फक्त दिशा केली, परंतु वा आदित्य नौका खेळाडू आहे, परंतु काय सुरेख क्षेत्ररक्षण. बघा काल मनीषाने आमची चर्चा झाली की नवीन खेळाडू तोच घाबरतोय. अशा प्रकारे क्षेत्र जर केला, सपोर्ट जर केला तर कुठलाही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये 101% देईल. यावेळेस पाहू शकाल बॉक्स आउटमध्ये फलंदाज बाद झालाय. 7वा गडी बाद, शेवटचा गडी मैदानाच्या आतमध्ये असेल. तीन अजूनही पाहिजे 3 चेंडूंनी बनवायचे विजयासाठी 21. 3 मध्ये 21 ची गरज. शेवटचा गडी मैदानाच्या आतमध्ये आणि पूर्णपणे औपचारिक सामन्यामध्ये राहिली सध्याच्या घडीमध्ये. हाफ साईडला फटका खेळला गेला, तिकडे बटर आहे, चेंडूला फील्ड करतील, कुठली धाव नाहीये. त्यानंतर आगमन संघ लगेच आपण मैदानाच्या आतमध्ये उतरलो. जगदीश माछी आपल्या संघाला घेऊन. नक्कीच जगदीश माछी असा एक खेळाडू राहिलाय ज्याने खूप कमी वेळामध्ये आपली नावाची चर्चा पालघर तालुका बॉक्स मध्ये आणली आणि मोठमोठ्या संघामध्ये आज आयकॉन अंडरआर्म क्रिकेट ओव्हरआर्म क्रिकेट सुद्धा अप्रतिम खेळतायत. विकास माछी, जगदीश माछी, बिल्ला शेल, जितेश माछी,
डॉट बॉल. डॉट बॉल असून आलाय बघा. औपचारिक सामन्यामध्ये राहिली आहे. हलक्या बॅटने खेळायचा प्रयत्न पंचांनी नो बॉल घोषित केलाय आणि नो चोर मध्ये एक धाव आली. धावसंख्या एकने पुढे सरसावते मात्र 24 अंकावर. आता बनवायचे विजयासाठी तब्बल 19 धावा. टॅप बॉल डॉट बॉल आलाय आणि पूर्णपणे सामना 18 धावांनी सामना विजय झालाय. तो म्हणजेच मायकोप असंघ. खूप खूप अभिनंदन मायकोप संघ. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आपण घोषित करणार आहोत.